Good morning, everyone. Good morning. Are the voices being clear? All okay? Yes, good morning. Yes, okay. Fine. Let everyone join. Then we will start. Yes. Fine. Good morning to all of you. Good morning. Yes, yes, good morning. Fine. Now, in today's lecture, first of all, we will revise how to find out square root. That method we will revise once again. Okay, that method we will revise once again. Hmm? So let us take one by one each example once again and let us solve these questions. Okay. Let us take the question root of 29. Everyone do along with me. Even if you know it, you will do it along with me. Root of 29, we want to find approximate answer. Okay. So you can draw the number line. You can write here 29. You can write here 29. Okay. Now mark some point here, mark some point here. Okay. Now tell me which are the nearest squares of this 29. एक मागचा पाहिजे, एक पुढचा पाहिजे. Sir, the answer is 25. आणि याच्या पुढचा जो का एक मागचा घेतला पाहिजे आणि एक पुढचा घेतला पाहिजे 36. ओके, एक मागचा घेतला पाहिजे, एक पुढचा घेतला पाहिजे. फाईन. Now here you can write 5 square. इथं तुम्ही काय लिहू शकता 5 स्क्वेअर. इथं बाळांनो तुम्ही काय लिहू शकता 6 स्क्वेअर. आता व्हेरीफाय काय करायचं. आता आन्सर तर तुमचं 5 आणि 6च्या मध्ये असतं. आन्सर तर तुमचं बाळांनो 5 आणि 6च्या मध्ये असतं. मग आता आयडिया काय करायची. पहिल्यांदा 5.5चा एक्झॅक्टली मिडल नंबर जो आहे त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घ्यायचा. कुठल्याही नंबरच्या शेवटी जर 5 असेल तर पहिल्यांदा या 5चा स्क्वेअर 25 डायरेक्टली लिहून टाका. मग रिमेनिंग नंबर चेक करा. त्या रिमेनिंग नंबरचा नेक्स्ट नंबर काय आहे बाळ तो चेक करा. रिमेनिंग नंबर आहे 5. त्याचा नेक्स्ट नंबर जो असेल तो असेल बाळ 6. त्या दोघांची मल्टिप्लिकेशन आली 30 अँड राईट दॅट मल्टिप्लिकेशन हिअर. आता इथं डॉट आहे. नंबरमध्ये डॉट नंतर एक डिजिट आहे. मग स्क्वेअर केला तर डॉट नंतर 2 डिजिट येते. सो स्क्वेअर रूट 5.5चा स्क्वेअर काय आला 30.25. सो 30.25 इथं कुठेतरी असणार. 29च्या पुढेच असणार ना बघा. 30.25 इथं असणार. 30.25 काय आहे 5.5चा स्क्वेअर. आता मला सांगा बाळांनो आन्सर आधी 5 आणि 6च्या मध्ये होतं. 29चं स्क्वेअर रूट आधी 5 आणि 6च्या मध्ये होतं. पण आता आपण हे 5.5चा स्क्वेअर व्हेरीफाय केला ना. तो किती आला 30.25 आला. सो आता जे काय आन्सर आहे 29 हे 5 आणि 5.5च्या मध्ये असणार. पण हा 29 जो काय आहे हा 30ला क्लोजर आहे. 30ला क्लोजर आहे. स्क्वेअर रूट सुद्धा 5.5ला क्लोजर असणार. मग मी इथं लिहिताना स्क्वेअर रूट बाळांनो अप्रॉक्सिमेटली 5.4 लिहिणार. बघा बाळांनो मेथड क्लिअर झाली का. समजून घ्या, लिहून घ्या, हे सगळं ड्रॉ करा, हे सगळं रफ कॅल्क्युलेशन करा आणि मग मला चॅट बॉक्समध्ये बाळांनो रिप्लाय करा की येस सर क्लिअर. क्लिअर अँड रिटन सी डब्ल्यू. अगदी स्लो चारही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवणार आहे. व्हेरी गुड. गुड. क्लिअर अँड रिटन. येस व्हेरी गुड. कारण आय थिंक कारण मागच्या लेक्चरमध्ये मला थोडंसं असं लक्षात आलं की थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे मग ते समजेल. तुम्ही जरा मेथड चेंज केली. आजच्या लेक्चरला ते मला समजून जाईल. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट लेट अस डू दिस कॅल्क्युलेशन फॉर स्क्वेअर रूट ऑफ 130. स्क्वेअर रूट ऑफ 29 तर आम्हाला समजलं. आता स्क्वेअर रूट ऑफ 130 लेट अस एव्हरीवन कॅल्क्युलेट स्क्वेअर रूट ऑफ 130. its approximate answer. I will write somewhere 130.
याच्या मागचा एक स्क्वेअर असणारा नंबर कुठला येईल? 30चं स्क्वेअर रूट पाहिजे काय? मग पहिल्यांदा याच्या मागचा एक स्क्वेअर जो असेल तो असेल 121. याच्या पुढचा जो काही स्क्वेअर असेल परफेक्ट स्क्वेअर जो असेल तो असेल 144. दिस इज वॉट 121 काय आहे बा? 11चा स्क्वेअर आहे. 144 काय आहे बा? 12चा स्क्वेअर आहे. आता व्हेरीफाय काय करणार? मिडल नंबर 11 आणि 12च्या मध्ये आन्सर असलं पाहिजे. 130 हा 121 आणि 144च्या मध्ये, मग आन्सर जे असेल ते 11 आणि 12च्या मध्ये असलं पाहिजे. पहिल्यांदा काय करायचं रफ कॅल्क्युलेशन मध्ये 11 आणि 12च्या एक्झॅक्टली मिडलवाला नंबर 11.5 चा स्क्वेअर चेक करा. 11.5 चा स्क्वेअर चेक करताना कुठल्याही नंबरच्या शेवटी ऍट दी एंड ऑफ एनी नंबर जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर पहिल्यांदा या 5 चा स्क्वेअर म्हणून काय करायचं, इथे 25 लिहायचं. रिमेनिंग नंबर चेक करायचा, तो किती आहे? 11. त्याचा नेक्स्ट नंबर कुठला आहे बघायचा, तो असेल 12. मल्टिप्लिकेशन करा. 12 इंटू 1 इज 12, कॅरी 1, आजचा आला 1. 12 इंटू 1 इज 1, सॉरी 12 इंटू 1 इज 12, 12 प्लस 1 इज 30. इट इज 132. ओके, सो इथं मी काय लिहिणार? या दोघांची मल्टिप्लिकेशन 132 लिहिणार. ओके, इथं स्क्वेअर करताना डॉटच्या नंतर एक डिजिट आहे, स्क्वेअर केल्यानंतर डॉटच्या नंतर 2 डिजिट येते, म्हणजे 132.25. ते इथं कुठेतरी आलं. हा कशाचा स्क्वेअर आहे? 11.5चा स्क्वेअर. तुमचं जे काय आन्सर आहे ते आधी 11 आणि 12च्या मध्ये होतं, पण हे व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की आन्सर इज बिटवीन 11 अँड 11.5. आता जे काय 130 आहे तो कशाचा स्क्वेअर असेल? असा नंबर असेल जो 11 आणि 11.5च्या मध्ये असेल. 11 आणि 11.5च्या मध्ये असेल. मग नक्की नंबर कुठला? मग साधारण हे 121 आणि 132 हे 130 चे काय विच इज मोर क्लोजर टू 132. 130 121 ला जास्त क्लोज नाहीये, जवळ नाही. 130 132 ला जास्त क्लोज आहे. 130 इज मोर क्लोजर टू 132. ओके, सो वी विल अप्रॉक्सिमेटली सिलेक्ट याच्या जवळ जाईल इकडचा 11.4, अप्रॉक्सिमेटली 11.4 बघायचं. रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न लिहा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. समजून घ्या. Also, everyone replying in the chat box that are you comfortable with English and Marathi? लँग्वेज प्रॉब्लेम नसला पाहिजे आता काहीच. कोणतरी आधी विचारलं होतं मी तुम्हाला. फुल इंग्लिश करायला नको, फुल मराठी पण करायला नको. लेट्स नॉट डू दॅट. कम्फर्टेबल, व्हेरी गुड. इंग्लिश मराठी वी विल गो विथ दॅट कॉम्बिनेशन. ओके, कम्फर्टेबल. एव्हरीवन प्लीज रिप्लाय. Comfortable? Yes? Yes? Okay. Good. Good. आणि थोड्या दिवसात तुम्हाला सवय लागेल ते. ओके, फाईन. सो आता बाळांनो नेक्स्ट कुठला आहे बघा, नंबर 146 आहे. 146. Now let me calculate the square root of 146. Square root of 146. Somewhere I will take 146. Then what are the nearest squares of this 146? 144. And next is 169. एक मागचा आणि एक पुढचा. This is going to be 12 square. And this is going to be 13 square. This is going to be 13 square. Correct. You are giving the correct answers. Correct. So this is 12 square and this is 13 square. And you can naturally observe that this 146 is more closer. What is the difference here? Difference here is 144 and 142 means difference of 2. या दोघांमध्ये डिफरन्स किती? 2च आहे. या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे? डिफरन्स ऑफ 13. Difference of 13. Okay. So 146 is more closer to 12
or 12 square. 146 is more closer to 144 than 169. हा ऑलमोस्ट क्लोज आहे, याला फार जवळ आहे तो. ओके, 2चा डिफरन्स आहे इथं 13चा आहे. सो आता परत 12.5 याच्या मिडलच्या नंबरचं व्हेरिफिकेशन फारसं करत असायची गरज नाही. यू विल अप्रॉक्सिमेटली टेक द आन्सर 12.1. Agree, disagree, reply in the chat box. Small a, small d. हा नंबर ऑलरेडी या 144 ला ऑलरेडी क्लोज आहे. मग कशाला 11, मग कशाला आपण ते 12.5 मध्ये करत बसणार, नाही करत बसणार, कारण हा ऑलरेडी याला फार जास्त क्लोज आहे दॅन दिस. दोनचा डिफरन्स आहे, डिफरन्स ऑफ ओनली 2 and here difference of 30. So no additional calculation is required. 12.5 चा स्क्वेअर करून व्हेरिफिकेशन गरजेचं नाही. रिप्लाय इन द chat box, clear and simple. Good. Yes. Now the final square root of 134. Just give me 1 second. Square root of 134. Let's do that. Square root of 134. Let's write 134 somewhere here. 134 चा मागचा नंबर असेल 121 perfect square, and the next number will be 144. Okay, so this is 11 square, this is 12 square. So answer must be in between 11 and 12. Square root of 134 काय असणार, 11 आणि 12 च्या मध्ये असणार. Okay, so now we have to verify what is 11.5 square. 11 आणि 12 च्या मिडलचा नंबर आहे 11.5. कोणत्याही नंबरच्या लास्टला जर 5 असेल तर त्याचा स्क्वेअर कसा लिहितात बाळा, 5 चा स्क्वेअर इमिजिएटली 25 लिहून टाका. रिमेनिंग नंबर चेक करा, 11 आहे. सो 11 इंटू नेक्स्ट नंबर आहे 12. मल्टिप्लिकेशन आली 130. यू कॅन डू द मल्टिप्लिकेशन ऑन युअर ओन ऑल्सो. सो 130 स्क्वेअर मध्ये डॉटच्या नंतर एक डिजिट आहे, स्क्वेअर केल्यानंतर डॉटच्या नंतर 2 डिजिट येतील. 132.25. सो हियर सॉरी 132 इथं असेल ना, 132.25 मागं असेल. 132.25. It is a square of 11.5 square. It is square of 11.5. Okay, 132.25 हा 11.5 चा square आहे. Now this number 134 is closer to 132.25 or 144. Obviously it is closer to 132. 134 हा 132 ला क्लोजर आहे, पण 132 हा लेस आहे आणि 134 हा मोर आहे. मग इथे 11.5 आहे. आन्सर फायनल जे काय असतात ते 11.5 आणि 12 च्या मध्ये असतात, पण 134 हा याला जास्त क्लोजर आहे, तर मी 11.6 चा स्क्वेअर लिहिणार त्याला अप्रॉक्सिमेटली. 134 ला काय लिहिणार मी, 11.6 चा स्क्वेअर लिहिणार. राईट इट डाऊन अँड रिप्लाय इन चॅट बॉक्स. क्लियर आहे, सी 134 11.6 लिहिणार. चेक करा जरा काय काय केले बघा, कसं कॅल्क्युलेशन करतात. व्हेरी गुड, करेक्ट, गुड. Good, fine. Now this method is clear to all of you. Okay, so write down. Next point, everyone write down along with me. Graphical method, very simple point. This is graphical method to subtract or for subtraction of vectors. जसं ऍडिशन बघितलं होतं तसं बाळांनो सबट्रॅक्शन. Graphical method for subtraction of vectors. Just keep on writing. Graphical method for subtraction of vectors. आता बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला a बार मायनस b बार कॅल्क्युलेट करायचं. ग्राफिकली a बार मायनस b बार कॅल्क्युलेट करायचं. मग काय करायचं बघा, पहिल्यांदा ड्रॉ द फर्स्ट वेक्टर a बार. केला सर ड्रॉ फर्स्ट वेक्टर a बार, वी हॅव ड्रॉ. Now draw the second vector b bar. जो काय तुम्हाला सेकंड वेक्टर दिलेला असतो तो ड्रॉ करा. लेट्स से दिस इज द सेकंड वेक्टर b bar.
Let's say this is the second vector b bar. Okay, now what you have to do is this. काय करायचं आहे मला? You have to first write a bar minus b bar. You can modify this equation like this. A bar added with, म्हणजे ऍडिशनच करायची, कारण आपल्याला ऍडिशन शिकवलेली आहे ऑलरेडी, मग आपण ऍडिशनच करायची. A bar प्लस ब्रॅकेट टाकायचा मायनस बी बार. सो आपल्याला मायनस बी बार हा वेक्टर तयार करून घ्यायला पाहिजे. वी हॅव टू प्रिपेअर दिस मायनस बी बार वेक्टर, अँड वन्स वी प्रिपेअर दिस मायनस बी बार वेक्टर, we have to add that minus b bar vector in the a bar vector so that we can get a bar minus b bar. ओके, म्हणजे पहिल्यांदा मायनस बी बार तयार करायचा आणि ए बार मध्ये ऍड करायचा. चला पहिल्यांदा मायनस बी बार तयार करा. सर मायनस बी बार मीन्स सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. निगेटिव्ह वेक्टर बी चा निगेटिव्ह म्हणजे फक्त डायरेक्शन चेंज करा, मॅग्निट्यूड सेम ठेवा. ओके, मीन्स सर we have to draw the vector b bar as it is but exactly equal in magnitude and opposite in direction. So पहिल्यांदा बाळांनो मायनस बी बार तयार करून घेतला असता, मायनस बी बार तयार करून घेतला. आता तो मायनस बी बार काय करायचा आहे, ए बार मध्ये ऍड करायचा आहे. ए बार तर ऍज इट इज आहे, ए बार ला कॉपी करतो, त्या ए बार ला ऍज इट इज घालून ठेवतो. आता हे दोन वेक्टर आपल्याला ऍड करायचे, ए बार आणि मायनस बी बार. आपल्याला काय करायचं आहे, ए बार मध्ये मायनस बी बार ऍड करायचं आहे. बरं, कुठल्याही दोन वेक्टरची ऍडिशन कशी शिकवली? कुठल्याही दोन वेक्टरची ऍडिशन करायची म्हणजे ट्रायंगल लॉ. पहिला वेक्टर ड्रॉ करा, हा तुमचा ए बार आहे, त्याच्यामध्ये हा दुसरा वेक्टर ऍड करायचा आहे. मग तिथं कसं शिकवलं होतं, ड्रॉ द फर्स्ट वेक्टर. पहिला वेक्टर ड्रॉ केला, पहिला वेक्टर ऍज इट इज, डायरेक्शन चेंज करायची नाही, मॅग्निट्यूड चेंज करायचा नाही. पॅरलली कुठलाही वेक्टर कॅन बी मूव्ह पॅरलल टू इटसेल्फ. तो पॅरलली मूव्ह करत इथं आणून ठेवला ए बार आणि हा ए बार. ए बारचा स्टार्ट पॉइंट, ए बारचा एंड पॉइंट. आता बी बार, बी बारला कॉपी केलं, बी बारला पेस्ट केलं, बी बारला पॅरलली मूव्ह करत 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 ए बारच्या एंड पॉइंटला आणून ठेवलं. सो हा कोण आहे बार, हा आहे ए बार. हा कोण आहे, ए बार. हा कोण आहे, बी बार नाही आहे, हा कोण आहे, मायनस बी बार. ए बार आणि हा वेक्टर. तर याला तुम्हाला तात्पुरतं कुठलं वेगळं नाव द्यायचं असेल तर द्या. लेट्स से दिस वेक्टर इज, लेट्स से एम बार. एम बार म्हणजे मायनस बी बार आहे. सो ए बार प्लस एम बार, ए बार प्लस एम बार मिळाला, मिळाला ए बार प्लस एम बार मिळाला. पण एम बार म्हणजे काय आहे, मायनस बी बार. सो दिस इज गोइंग टू बी द रिझल्ट. डॉटेड लाईन, आता ट्रायंगल कंप्लीट करताना डॉटेड लाईन काढा, पण ऑर्डर रिव्हर्स करायला शिकवलो. ऑर्डर रिव्हर्स करायची ना, इथनं इथं गेला, इथनं इथं गेला, पण फायनली हा तुमचा इनिशियल पॉइंट होता आणि हा तुमचा फायनल. ए बार तुम्हाला इथनं इथं घेऊन जाईल, मायनस बी बार तुम्हाला इथनं इथं घेऊन जाईल. म्हणजे हा इनिशियल पॉइंट आहे आणि हा फायनल पॉइंट आहे. सो इनिशियल टू फायनल विल बी द रिझल्ट. आणि हा जो काय रिझल्टंट आहे तो काय आहे, ए बार मायनस बी बार आहे. तो काय आहे, ए बार मायनस बी बार आहे. सिंपल आहे पॉइंट. काय करायचं आहे, तुम्हाला मायनस बी बार तयार करून घ्यायचा आहे आणि मायनस बी बार ए बार मध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ए बार मायनस बी बार डायरेक्टली मिळतो. अंडरस्टँड दिस, राईट इट अँड रिप्लाय इन चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. ग्राफिकल मेथड ऑफ सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. एक एक पॉइंट सांगत जातो, क्लिअर आहे का बघा. व्हेरी गुड, गुड गुड. व्हेरी गुड. चला बघा नेक्स्ट पॉइंट. आता काही मॅग्निट्यूड आणि काही डायरेक्शन्स आणि काही युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करायचे क्वेश्चन्स आहेत, ते आता आपण जरा सॉल्व्ह करूया. ओके, माझ्याबरोबर सॉल्व्ह करा. काही काही क्वेश्चन्स देतोय बघा. क्वेश्चन, एक वेक्टर दिलाय, वन वेक्टर इज गिवन, सर एक्सप्लेन इट अगेन, आय हॅव नॉट अंडरस्टूड. हे बघा, आपल्याला ए बार मायनस बी बार पाहिजे. वी वॉन्ट टू वेक्टर्स.
वी वॉन्ट दी सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स ए बार मायनस बी बार. मग ए बार मायनस बी बारला कसं लिहिलं मी? ए बार ॲज इट इज लिहिला, मायनस बी बार ब्रॅकेटमध्ये टाकला. मायनस बी बार हा पण एक वेक्टरच आहे ना, मायनस बी बार हा पण एक वेक्टरच आहे. मग ए बार मध्ये मी ऍड करायला लागलोय मायनस बी बार. ए बार तर माझा ॲज इट इज आहे, ए बार तर माझा ॲज इट इज आहे. बी बारची डायरेक्शन चेंज करून मायनस बी बार तयार करून, बी बारची डायरेक्शन चेंज करून मायनस बी बार तयार करून ए बार मध्ये मायनस बी बार ऍड. हा तुझा ए बार, हा मायनस बी बार, हा स्टार्ट पॉइंट, हा एंड पॉइंट, हा तुझा रिझल्ट ए बार मायनस बी. रिप्लाय मी विचारतो एवढं बाबा. नेक्स्ट काही क्वेश्चन सॉल्व करा बघा माझ्याबरोबर. सिंपल सिंपल काय आहेत. हां, वन वेक्टर इज गिवन टू अस ॲज 2i प्लस 1j. फाइंड आउट दी मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. ए बार म्हणा किंवा ए म्हणा. काय असते मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला? अंडर रूट आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. पण सर केचा कोइफिशियंट नाही आहे, देर इज नो कोइफिशियंट ऑफ के, सो ओनली कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर. सो द आन्सर विल बी 4 plus 1, that will be equal to 5. Square root of 5 is already 2.23. काल पाठ करायला सांगितलं होतं, लास्ट लेक्चरला पाठ करायला सांगितलं होतं. सगळे स्क्वेअर रूट तुम्हाला लिहून दिले 2.23. ओके, 1 to 10 चे स्क्वेअर रूट तुम्हाला लिहून दिले. स्क्वेअर रूट ऑफ 5 is 2.23. रिमेंबर दिस. ओके, next vector is given as, let's say, b bar. B bar value is minus 3i plus 4j. Okay, b bar vector is minus 3i plus 4j. Find the magnitude of b bar. B bar चा magnitude calculate करावा अंडर रूट कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर. आता तुम्ही मायनस 3 चा स्क्वेअर करताय की प्लस 3 चा स्क्वेअर करताय बाळांनो मॅटर करणार नाही, कारण सर मायनसचा स्क्वेअर आणि प्लसचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार आहे. सो आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, आयचा कोइफिशियंट मायनस 3 आहे, मायनस 3 चा स्क्वेअर. जेचा कोइफिशियंट 4 आहे, 4 चा स्क्वेअर. अंडर मिस्टेक करायची नाही, मायनस 9 लिहायचं नाही, प्लस 9 येणार. 5 स्क्वेअर. येस देवाशिष, करेक्ट सर, तो 5 स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर रूट 5 आहे, बरोबर. सो 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16. आन्सर काय येईल बा? 9 प्लस 16 25. सो आन्सर लिहिशील 5. मॅग्निट्यूड ही गोष्ट ऑलवेज पॉझिटिव्ह लिहायची असते. मॅग्निट्यूड इज ऑलवेज रिटर्न ॲज पॉझिटिव्ह. So 25 square root minus 5 नाही लिहायचं, 5 लिहायचं. Magnitude is always positive. Write down. Magnitude of any vector is always positive. त्यामुळे इथं -5 नाही लिहायचं. So you have to write always +5. Okay. आता दोन वेक्टर देतो. फर्स्ट वेक्टर आहे ए बार 2i plus j. सेकंड वेक्टर आहे बी बार 4i plus 7j. फाइंड सी बार विच इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. सी बार कॅल्क्युलेट करून दाखवा बाळांनो, अँड डी बार पण कॅल्क्युलेट करून दाखवा विच इज ए बार मायनस बी बार. मला सी बार कॅल्क्युलेट करून सांगा. जरा क्वेश्चनची प्रॅक्टिस करून देतो तुमच्याकडे. आठवतंय का? बघूया काय काय शिकवलेलं होतं. मागच्या वीकमध्ये शिकवलं होतं सगळं. करा बरं, सॉल्व करा ते. ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार कॅल्क्युलेट करा आणि डी बार पण कॅल्क्युलेट करा. सिंपल वाटलं पाहिजे. एवढी प्रिपरेशन छान व्हायला पाहिजे की सगळ्या गोष्टी सिंपल वाटल्या पाहिजे. पटपट पटपट आन्सर्स यायला पाहिजे. एव्हरीवन डू इट. सी बार किती येते बघा मला. कॅल्क्युलेट करून झालं की सांगा मला सी बार किती आहे. मला गुड, व्हेरी गुड. सोहिनी, श्रेयस,
आर्या, शीतल, भक्ती, शिवाराला, तन्वी, तन्मयीचा का सी बार कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करू. चेक करूया तुमचं बरोबर आहे. सी बार इज इक्वल, येस देवाशिष, C bar is A bar plus B bar. Sir, first write down the value of A bar as it is. पहिल्यांदा A bar as it is लिहून घ्या सर. 2i plus C. Correct सोयीनी. C bar लिहून घ्या सर. Plus लिहा. Then sir write B bar. You first write A bar. A bar लिहिला. Plus B bar लिहिला. Properly bracket use करा. त्यानंतर I च्या टर्म्स एकत्र घ्या. I च्या टर्म्स एकत्र घ्या. आणि त्याची ऍडिशन. आता इथं प्लस साइनच आहे ना. सो 2 plus 4. 2 plus 4 म्हणजे 6i. टेक दी टर्म्स ऑफ j टुगेदर. j च्या टर्म्स एकत्र घ्या. 1j plus 7j 8j होणार. बरोबर. 1j plus 7j 8j. ओके. आता बोला मॉड ऑफ सी बार किती आहे? सी बार जो काय कॅल्क्युलेट केलाय त्याचा मॅग्निट्यूड पाहिजे. सी वेक्टरचा मॅग्निट्यूड पाहिजे. मॉड ऑफ सी बार. श्रेयस रॉंग आंसर. सी वेक्टरचा मॅग्निट्यूड किती? सी वेक्टर तर काढला 6i plus 8j. सो हे करेक्ट, हे करेक्ट. त्याचा मॅग्निट्यूड बघा. मॅग्निट्यूड कसा काढायला शिकवलंय? अंडर रूट आय च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जे च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस के च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. के चा नाही आता कोइफिशियंट, मग तो 0 घेऊ शकतो. यू कॅन टेक इट ॲज 0. मॉड ऑफ सी कॅल्क्युलेट करावं. कसं करणार? मॅग्निट्यूड ऑफ सी वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ सी वेक्टर कसं करणार? किंवा सी वेक्टर म्हणा किंवा सी बार. आय च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस जे च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर 8 स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर इज 8 स्क्वेअर. That will be under root. Correct. All of you are giving the correct answer. 36 plus 64. Perfect. Correct. Under root 100 sir, and under root 100 is 8. Under root 100 is 8. Correct. All of you give the correct answer. आता बाळांनो आपण B bar calculate करूया, which is A bar minus B bar. Okay. Let us try to find out B bar, which is equal to A bar minus B bar. Now everyone concentrate. Let me move on to the next slide. Slide somewhere. We add the next slide. How to add? Fine. Yes, all of you are giving the correct answer. D bar calculate झालाय तुमचा. Very good. हां. Let us try to find out D bar. चला आता सगळे मिळून परत D bar calculate करूया. D bar is A bar minus B bar. So let me write it on the next slide. D bar is sir A bar minus B bar. बाळांनो माझ्या बरोबर लिहायचं आहे. A bar काय? What is A bar? Sir 2i plus j. So write down A bar as 2i plus j. Then minus sign, put a bracket. Bracket विसरायचा नाही. Now write down B bar. B bar is 4i plus 7j. 4i plus 7j. So do here 4i plus 7j. 4i plus 7j. Okay. So take the I terms together. I च्या terms एकत्र घ्या. पण इथं मायनस साइन आहे ते विसरू नका. So 2i minus 4j. Now here you have plus j. Here you have minus 7j. Don't forget this minus sign. Minus 7j. Okay. So 2i minus 4i. That will be minus 2i. 2 minus 4 minus 2. And 1 minus 7. 1j असेल ना. j म्हणजेच 1j ना. 1 minus 7. 1 minus 7 is minus 6. Minus 6. So answer काय आहे? Answer is minus 2i minus 6j. Now you can take the minus 2 common. तुम्हाला पाहिजे असेल तर बाळांनो minus 2 common घ्या. काही minus 2 common आला तर इथे काय शिल्लक राहील? I. आणि यात minus 2 common गेला तर प्लस राहील इथे शिल्लक 3j.
What will remain here? Plus 3. This is equal to d bar. This is equal to d bar. 2 common पण घेऊ शकता. If you want, you can take that minus 2 common. Okay, आता mod of किंवा हे असं as it is आन्सर ठेवलं तरी चालेल. -2i -6 परफेक्टली. आता mod of d bar कॅल्क्युलेट करू. mod of d bar म्हणजे d. आता इथल्या लॉजिकने या वेक्टरचा विचार केला तर अंडर रूट कोएफिशिएंट ऑफ i स्क्वेअर, अंडर रूट कोएफिशिएंट ऑफ i स्क्वेअर, i च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर -2 स्क्वेअर प्लस j च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर मीन्स -6 स्क्वेअर. बट स्क्वेअर्स आर ऑलवेज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. Squares are always going to be positive. Yes, all of you are giving the correct answer. 2 square is going to be 4, 6 square is going to be 36. So answer is going to be root of 40. आता बाळांनो या root of 40 ला properly लिहू शकतो आपण. Why I am writing it as 4 into 10? Because I know the square root of 4. तुम्ही काय करणार? root 4 multiplied by root 10 करणार. root 4 directly मला लिहिता पण आलं असतं. I could have written this root 4 directly. Root 4 is equal to 2 and this root 10 as it is. And root 10 we already know. We have to remember root 10. लक्षात ठेवा बाळांनो, एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. root 10 is 3.60. Okay? 3.14 पाय स्क्वेअर किती असतो? पाय स्क्वेअर म्हणजे 3.14 चा स्क्वेअर. 3.14 चा स्क्वेअर अप्रॉक्सिमेटली 9.8. तो 9.8 आहे. थोडासा मोठा नंबर म्हणजे 10. थोडंसं मोठं आन्सर पाहिजे. 3.14 पेक्षा थोडंसं मोठं आन्सर इट इज 3.60. सो रूट 10 लक्षात ठेवा बाळांनो 3.16 आहे. रूट 10 इज 3.60. मल्टिप्लिकेशन करा, आन्सर विल बी 6.32. 6 into 2 is 12, carry 1, 2 into 2 is 2, 2 plus 1 3, 2 into 3 is 6. हे साईन म्हणजे 12, 5 1, 2 1 2, 2 आणि 1 3, 3 2 6. मराठी, इंग्लिश, whichever language you are comfortable, you can use that. This is going to be the magnitude of d bar. 6.30. Reply me in the chat box. Clear entry. Calculation of root 10. Check करा समझ जाएगा. Very good. Very good. Simple points. पट करून घ्या. Very good. Getting it? Good. Yes. Very good. Next question लिहा बाळांनो. Next question लिहा माझ्याकडून. Let me check what is the next question. You are given a vector now which is a 3-dimensional vector, not 2-dimensional. 2-dimensional नहीं है तो अब 3-dimensional है. I j k तीन ही प्रेजेंट है. 3i plus 3j minus 4k. 3i plus 3j minus 4k. Find mod of a bar. पटकन आंसर सांगा. Tell me the answer. Magnitude of any vector is correct Shreyas. Under root. आज क्वेश्चन की प्रॅक्टिस करायची आहे. अंडर रूट कोएफिशिएंट ऑफ i स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ j स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ k स्क्वेअर. k चा कोएफिशिएंट -4 आहे पण मला -4 चा स्क्वेअर पण +4च होणार आहे. करेक्ट. ऑल ऑफ यू आर गिविंग द करेक्ट आंसर. व्हेरी गुड इरा. युअर आंसर इज राइट. 3 स्क्वेअर 9 आणि हा काय होणार आहे 16. ओके 16 प्लस 18 अंडर रूट 34. हे 34 होणार. चेक करा तुम्ही, ऍडिशन करून बघा. 9 प्लस 9 इज 18, 18 प्लस 16 इज 34. आता 34 नंबर लिहून घेतला. त्याच्या पुढचा स्क्वेअर कोण आहे 36. मागचा स्क्वेअर कोण आहे 25. इथे कितीचा डिफरन्स आहे 34 आणि 25 9 चा. 34 आणि 36 मध्ये 2 चा डिफरन्स आहे. सो 34 इज व्हेरी कंपॅरेटिव्हली मोर क्लोजर टू 36. सो परत काय आता तुम्हाला 5 स्क्वेअर आणि 6 स्क्वेअर करून 5.5 चा स्क्वेअर व्हेरीफाय करत बसायची गरज नाही. नो नीड टू व्हेरीफाय दॅट.
So 34 is comparatively closer to 36. So in that case, you can write the answer as, even तुम्हाला चेक जरी करून बघायचं असेल तरी 5.5 चा स्क्वेअर तुम्ही ओरली पण कॅल्क्युलेट करू शकताय. 5.5 square is 25. As it is, this dot as it is, 5 into next number. This 5 in 5 चा स्क्वेअर 25 केला, 5 चा नेक्स्ट नंबर 6 आहे, तो किती आला बघा 30. सो इथं काय आहे 30 काहीतरी आहे. सो 30 आणि 36 म्हणजे इथं 30 नंबर दिला, 30 कशाचा स्क्वेअर आहे 5.5 चा नंबर आहे 34 आणि 36 च्या मध्ये. सो 30.25, 34 आणि 36. 30.25 चा स्क्वेअर रूट आहे 5.5, 36 चा आहे 6. सो आता 34 इथे डिफरन्स आहे 2 चा, इथे डिफरन्स आहे 4 चा, कंपॅरेटिव्हली याला क्लोजर आहे. पण इथं पण काय फार जास्त डिफरन्स नाहीये, इथं पण काय फार जास्त डिफरन्स नाहीये. सो इन दॅट केस व्हॉट आय विल डू, आय विल नॉट राईट 5.9, आय विल राईट 5.8. कळलं का श्रेया? You wrote 5.9, but I will go with 5.8. Arya, तू 5.4 आन्सर लिहिलेस का बरं? 5.4 नाही आहे ना. 3.25 च्या मागे आहे का नंबर? नाही, पुढे आहे ना. 5.5 पेक्षा मोठा आन्सर, 6 पेक्षा लहान आन्सर, 5.8 अप्रॉक्सिमेट. आता हे अप्रॉक्सिमेशन, त्याला काय आपण फारशा ॲक्युरसीला एक्सपेक्ट करत नाही. इट इज अप्रॉक्सिमेशन. सो इट इज अप्रॉक्सिमेटली गोइंग टू बी इक्वल टू 5.8. If you want to take it as 5.9, absolutely fine, because ultimately it is approximation. But I will go with 5.8. Okay. So, azala question. Everyone reply in the chat box, clear and written. Polar on 3-dimensional vector से example दिया. Good. बघला? Very good. अजून काही एक्झाम्पल बघूयात. आता more than 2 vectors, if you want to add more than 2 vectors, then what to do? Question बघा काय आता. Let's say the first vector a bar is given as, let's say 3i plus 4j minus 5k. b bar is given as 18i. पुढे काय नाही दिलं त्याला, मग तो 1 डायमेन्शनल वेक्टर झाला एकाच लाईन मधला, ओनली अलॉंग x डायरेक्शन आहे. ओके. and another vector c bar is given to you as 2i minus 19k. आता याच्यामध्ये j चा कोएफिशिएंट नाहीये. हियर कोएफिशिएंट ऑफ j इज अब्सेंट, मीन्स इट इज 0. सो 0 जे असणार. या तिन्ही वेक्टर्सला प्रॉपरली पहिल्यांदा लिहून घ्यायचं. राइट ऑल दीज 3 वेक्टर्स प्रॉपरली. a bar is equal to 3i plus 4j minus 5k. b bar is equal to 18i plus 0j plus 0k. 2i as it is. j चा कोएफिशिएंट अब्सेंट आहे म्हणजे 0j and minus 19k. ओके. आता त्याच्या पुढे तुम्हाला a bar plus b bar plus c bar विचारलाय, कॅल्क्युलेट करा. बरोबर. a bar plus b bar plus c bar. i च्या टर्म्स एकत्र घ्या, ऍड करा. j च्या टर्म्स एकत्र घेऊन ऍड करा. सगळं करा. काय करता बघा. सॉल्व करा आणि आन्सर सांगा सरांना पटकन. डू इट. बघूया काय करताय. ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स हे आता परफेक्ट व्हायला पाहिजे. मग ग्राफिकल असू दे नाहीतर अल्जेब्रिक असू दे. आता आपण जे करायला ते अल्जेब्रिक. ओके. यू आर गिविंग द आन्सर्स. आय हॅव टू व्हेरीफाय. ओके. मला आन्सर काय पाठ नाही आहे, मी व्हेरीफाय करणार. सो आय कॅनॉट इमिजिएटली टेल यू राईट ऑर रॉंग, बट आय विल व्हेरीफाय. बट ऑल ऑफ यू आर गिविंग द सेम आन्सर्स. इट मीन्स डेफिनेटली ऑल ऑफ यू आर राईट. व्हेरी गुड. बघा बघा, ट्राय करा.
काय करताय चेक करा. A bar plus B bar plus C bar. Now you have to add 3 vectors. Okay, Ira. We'll check whether the answer is right or wrong. But all of you have given the same answer. Arya. या बॅच मध्ये आपल्याकडे 2 आर्य आहेत. 2 आर्य आहेत. हो ना? आपण त्यांना नेमिंग करूया. आर्यन 1, आर्यन 2. हो ना? आर्या 1, आर्या 2. नेमिंग करूया. चलो, let us try to find out A bar plus B bar plus C bar. What is A bar? Sir, first of all, write down the A bar plus B bar plus C bar as it is, then is equal to. Sir, A bar is 3i plus 4j plus 5k. 3i plus 4j plus 5k. Now everyone concentrate. Check kara tha. Plus, what is B bar? Sir, B bar is 18i plus 0j plus 0k. 18i. लिहायची काय गरज नाही ना. 0j 0k. No need to write. Okay. No need to write. Plus C bar. C bar is 2i minus 19k. 2i minus 19k. Now take all the I terms together. I च्या terms एकत्र घ्या. 3i, 18i, 2i. 3i सगळ्या पॉझिटिव्ह आहेत ना. प्लस 3i प्लस 18j. या प्लस आत मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. No need to multiply inside by this plus sign. If there is minus sign, then you have to multiply inside. प्लस ना काय आत मल्टिप्लाय करायची गरज नसते. साइन काय चेंज होत नाही. दिस 18 5k इज निगेटिव्ह. ओके, तरी बघूया. 5k निगेटिव्ह आहे का? ओके, 5k निगेटिव्ह आहे सर. ओके, 5k निगेटिव्ह. ऑल राइट. So 3i, 18i, 2i. 3i plus 18i plus 2i. Then this plus 4j plus 4j. इथं कुठं j नाही आहे, इथं पण नाही आहे. As it is. As it is. Minus 5k. Minus 5k. There is no k term here. There is k term here. Minus 19k. Minus 19k. 3 plus 18, 21. 21 plus 2, 24i. Correct? 4j. Correct? No need to write cap also. नुसतं j लिहिलं तरी चालतंय. This is saying 23. 23 येणार का? 23 तर 23. 23, sorry, my mistake. 23 तर 23. 21 plus 2 is 23. Okay. 4j. Minus 5, minus 19, minus 24. Hello? Hello? A bar plus B bar plus C. Yeah. Good. Now find A bar minus B bar minus C bar. Find it out. तर आज क्वेश्चनची सगळं प्रॅक्टिस करून घ्या. ॲडिशन ऑफ वेक्टर, सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर अँड युनिट वेक्टर. या सगळ्याची प्रॅक्टिस आज करून घ्यायची क्वेश्चनची. पट सिली मिस्टेक व्हायला नाही पाहिजे याच्यावरती. त्याच्या या क्वेश्चन मध्ये कुठली सिली मिस्टेक होता का? देयर शुड नॉट बी एनी सिली मिस्टेक इन दिस क्वेश्चन. प्रॉपरली ते मायनस साइन प्लस साइन तुम्ही बघायचे. Write down A bar as it is. Yes, all of you are giving the same answer. So most of all will be giving the correct answer. Slightly वेगळे आन्सर पण मिळतात. मोस्टली जे आन्सर्स सेम आहेत ते तर करेक्ट असतीलच. विल व्हेरीफाय. ओके, चेक करूया. देवाशिष परत विचार करावा लागेल. आय थिंक तो आधीच आन्सर दिला होतास. ए बार प्लस बी बार प्लस सी बार वाला ते नको आहे आपल्याला. ए बार मायनस बी बार मायनस सी बारचा आन्सर पाहिजे मला. चेक करा. येस, ऑल ऑफ यू आर नाउ गिविंग द करेक्ट सेम आन्सर.
करेक्ट आहे की रॉंग आहे आपण व्हेरीफाय करूया. ए बार ॲज इट इज लिहिला 3i प्लस 4j मायनस 5k. आता मायनस बी बार, so you have to put bracket and then you have to write. Okay Nupur, I think Nupur you have given the previous, इथं प्लस पाहिजे मायनस पाहिजे काय? I think Nupur you are giving this answer, additionचं द्यायला लागेस. I think आपण सबट्रॅक्शन करतो ना. ओके, आता बरीच व्हरायटी ऑफ आन्सर्स मला मिळालेले आहेत. नाउ स्टॉप रिप्लाइंग इन द चॅट बॉक्स. म्हणून आता आन्सर आपण व्हेरीफाय करूया. बिकॉज सम आर सेइंग -39, सम आर सेइंग 70 -79, सम आर सेइंग 23i. लेट्स चेक काय आहे बघूया. पहिल्यांदा ए बार तर लिहिला, येस. मायनस दिला, आता बी बार लिहा. तुम्ही मायनस ना आत मल्टिप्लाय करत बसणार आहे, ती मिस्टेक होत असेल तुमची. हा बी बार लिहूया. चला बी बार काय येणार आहे 18 आहे. परत हा मायनस साइन आणि मग ब्रॅकेट टाकून सी बार लिहिला पाहिजे. अँड देन यू शुड राईट सी बार. सी बार इज 2i minus 19k. 2i minus 19k. मे बी तुम्ही हा मायनस फक्त या आय ला मल्टिप्लाय केला असेल, या केला पण मल्टिप्लाय होणार तो मायनस. ती मिस्टेक केली का बघा. आता आयच्या टर्म्स एकत्र घ्या. हा 3i मायनस 18i. बघा कुठं मिस्टेक झाली आहे तुमची. मायनस 2i या मायनसला मल्टिप्लाय होणार की झालं. आयच्या टर्म्स एकत्र आल्या. आता जेच्या टर्म्स घ्या. प्लस 4j. देर इज नो जे टर्म हियर, देर इज नो जे टर्म हियर. इथं कुठेही जेची टर्म नाहीये, इथं कुठेही जेची टर्म नाहीये, एकच आहे प्लस 4j. आता हा 5k मायनस 5k मायनस 5k. देर इज नो के टर्म हियर, इथं काय केची टर्म नाही. आता हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार. दिस मायनस मायनस विल बिकम प्लस. ट्राय टू अंडरस्टँड. मायनस मायनस विल बिकम प्लस. सो ते प्लस होणार. तुम्ही मे बी ते -19 घेतलं असेल, या मायनसला आत मल्टिप्लाय केलं नसेल, त्यामध्ये तुमचं परत 24 यायला लागले. ते चुकलं होतं. की मायनस मायनस काय होईल बा प्लस 19k. आता आन्सर काय येईल बघा. 3 minus 18. 3 minus 18 is minus 15. Minus 15 minus 2. 3 minus 18. 3 minus 18 plus 3 minus 18. 3 minus 18 minus 15. Minus 15 minus 2. Minus 15 minus 2 minus 17. Minus 17 पाहिजे बा. 4j as it is. Plus 4j as it is. minus 5 plus 19. minus 5 plus 19. minus 5 plus 19 तो होणार plus 14. minus 5 plus 19 plus 14. बघा बघा मग 17i plus 4j. मिस्टेक केली ना मी. minus 17i पाहिजे ना. minus 17i ना. plus 3 minus 18. plus 3 minus 18 is minus 15. minus 15 minus 2. minus 15 minus 2 is minus 17. minus 17i plus 4j plus 14k. Everyone now reply in the chat box. Check करा तुमचा आन्सर माझा आन्सर मॅच झाला. yes no reply. क्लियर आहे बरं. चेक करा. Very good. Clear and written. Good. 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 आता बाळांनो युनिट वेक्टरचे क्वेश्चन्स. नाउ लेट अस सॉल्व युनिट वेक्टर क्वेश्चन्स. युनिट वेक्टर मीन्स डायरेक्शन. युनिट वेक्टर मीन्स डायरेक्शन वाले क्वेश्चन्स. वेक्टरची डायरेक्शन म्हणजे त्या वेक्टरचा युनिट वेक्टर. फाइंड त्या बाळांनो फाइंड डायरेक्शन ऑफ ए बार. डायरेक्शन ऑफ ए बार म्हणजेच काय. इथे लिहूया. Direction of a bar means
युनिट वेक्टर ऑफ ए बार, युनिट वेक्टर ऑफ ए बार. आणि युनिट वेक्टर ऑफ ए बार काय असतो? ए कॅप. युनिट वेक्टर ऑफ ए बार काय असतो? ए कॅप. गिवन ए बार इज इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 5k. दिस इज गिवन. ए कॅप कॅल्क्युलेट करायचा. युनिट वेक्टर कसा कॅल्क्युलेट करतात? वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. वाय असं का करतात? बिकॉज एनी वेक्टर कॅन बी रिटन ॲज इट्स मॅग्निट्यूड मल्टीप्लाइड बाय इट्स डायरेक्शन. कुठलाही वेक्टर कसा लिहिता येतो? ए बार कसा लिहिता येतो? त्याचा मॅग्निट्यूड मल्टीप्लाइड बाय त्याची डायरेक्शन. मग ए कॅप काय येणार? ए कॅप म्हणजे डायरेक्शन काय येणार? ए बारची डायरेक्शन काय येणार? ए बार अपॉन ए म्हणजे वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. बर, पहिल्यांदा वेक्टर लिहा 3i प्लस 4j प्लस 5k. 3i प्लस 4j प्लस मायनस 5k. पहिल्यांदा ए बार ॲज इट इज लिहून घेतला. ओके, डिवाइड करा. ए म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ए बारचा मॅग्निट्यूड कसा काढायचा असतो? अंडर रूट आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर प्लस मायनस नाही प्लस कोइफिशियंट ऑफ के स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ के इज -5, but sir doesn't matter. Square of minus and plus both are going to be positive, so don't worry. You will get positive answer always. So here as it is लिहून घ्यायचं 3i प्लस 4j मायनस 5k बाळांनो ॲज इट इज लिहून घ्यायचं. वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड करायचं आहे ना. युनिट वेक्टर म्हणजे काय? वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड डिवाइडेड बाय हे 3 स्क्वेअर किती येते बघा 9, 4 स्क्वेअर किती येते बघा 16, 5 स्क्वेअर किती येते 25. हे सगळं प्लस होणार आहे. -25 घेऊन मिस्टेक करा नाही. कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ के स्क्वेअर. ओके, सो आन्सर काय येणार? 3i प्लस 4j मायनस 5k डिवाइड बाय हे 9 प्लस 16 25 प्लस 25 हे 9 प्लस 16 किती 25 परत हे 25. 9 plus 16 is 25 and the remaining 25. So under root 25 plus 25. So you will keep the answer like this. A root 50 होणार ना? Root 50. 1 by root 50 करा. Write down 1 by root 50 and in the bracket so this 3i plus 4j minus 5k as it is. बघा बाळांनो, क्वेश्चन पहिल्यांदा समजून घ्या, लिहून घ्या आणि मग मला रिप्लाय करा. राईट इट डाऊन, अंडरस्टँड इट अँड देन रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. CW नसेल समजलं तर एन वाला रिप्लाय द्या. नसेल समजलं तर सांगा, समजलं तरी पण सांगा, नसेल समजलं तरी सांगा. We can simplify root 50 as 5 root 2. Yes, you can do that. बघ सानिका, क्वेश्चन परत आपण सॉल्व करूया. Any vector a bar, any vector can be written as its magnitude multiplied by direction. Direction of any vector means त्या वेक्टरचा युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर ए बार काय येणार? युनिट वेक्टर ए कॅप, युनिट वेक्टर ए कॅप हा ए गेला डिवाइड करायला, हा ए गेला डिवाइड करायला, ए बार अपॉन ए. सो ए बार अपॉन ए. युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय? युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. बर, मग ए बार ॲज इट इज लिहून घेतलं, वेक्टर लिहिलं अपॉन इट्स मॅग्निट्यूड. त्याचा मॅग्निट्यूड कसा काढणार? अंडर रूट आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस याचा केच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. अंडर रूट कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस जे स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. आयच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ के स्क्वेअर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एनी वेक्टर. कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड हा अंडर रूट
coefficient of I square plus coefficient of j square plus coefficient of k square. 3 square आला 9, 4 square 16, minus 5 square is plus 25. माइनस का स्क्वेअर करा नहीं तर प्लस का करा, स्क्वेअर तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. So we will keep this numerator as it is. 9 plus 16 is 25. 25 plus 25. 25 plus 25. ये किती होणार? रूट ऑफ 50. ये रूट ऑफ 50 आहे. रूट ऑफ 50 आहे. Now this root of 50 can be written as, if required, this root of 50 can be written as root of 50 can be written as 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे ना, 25 ना 50 ला डिवाइड करता येतं. So 25 into 2 आणि 25 परफेक्ट स्क्वेअर पण आहे. So you can take root of 25 as 5 and you can keep this root 2 inside the bracket as it is. 25 चा स्क्वेअर रूट तुम्ही 5 घ्या आणि रूट 2 as it is ठेवा आणि हा जो काही न्यूमरेटर आहे तो as it is. 3i plus 4j minus 5k 3i plus 4j minus 5. You can do this as well. No problem. Absolutely no problem. बघा बाळा, everything. Sanika, tell me. Good. जमलं? Done? Okay. अजून एक क्वेश्चन सॉल्व करा मला. मजा येईल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला. A vector d bar is given as minus 15i minus 19k. कॅप म्हणा, नाही म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. फाइंड मॉड ऑफ d bar. Find mod of d bar, that is d. Also find d cap. Also find d cap. Correct. Mod of d bar करा सांगा. अंडर रूट काय आलं असेल ते सांगा पहिला. काय आलं अंडर रूट मध्ये? काय आलं? व्हॅल्यू सांगितली तरी चालेल, डायरेक्टली व्हॅल्यू सांगा. शीतल चेकली कॅल्क्युलेशन सांगितलं, स्क्वेअर करून ऍडिशन करायची. कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे शीतल. Okay, now all of you are giving the correct answers. बघा ते कसं कसं होणार. मॉड ऑफ डी बार कसं होणार? अंडर रूट कोएफिशिएंट ऑफ आय स्क्वेअर मीन्स मायनस 15 स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ जे स्क्वेअर. सर जे ची टर्म नाही आहे, सो 0 प्लस कोएफिशिएंट ऑफ के स्क्वेअर. के चा कोएफिशिएंट आहे मायनस 19, त्याचा स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर किती असते बा? 225. 19 चा स्क्वेअर किती असते बा? 19 चा स्क्वेअर किती असते? 361 ना. एम आय राईट? 361 ना. येस. ऍडिशन बघा. 5 प्लस 1 6, 2 प्लस 6 8, 2 प्लस 3 5, 586 येणार बघा. मॉड ऑफ डी बार किती येतं? 586. 586 चेक करा. बरोबर. चला याचा अप्रॉक्सिमेट आन्सर सांगा. अप्रॉक्सिमेट आन्सर सांगा. आज बरेच कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. अप्रॉक्सिमेट आन्सर 586. आपण ते डी कॅप पण काढायचं आहे, नंतर काढू. पहिल्यांदा मला याचं अप्रॉक्सिमेट आन्सर सांगा. ओके श्रेया, हर्षिता, बर हो गया. Whether you are right or wrong, we'll check. 586.
Shreyas, you are I think wrong. 23 पेक्षा मोठा ई स्क्वेअर 24 पेक्षा पण मोठा ई. Okay, now all of you are giving the same answer. The most of the answers that I have got are 24.1, 24.2, and some are saying 24.3. But I will not go with this answer. I will not go with Shreyas this answer. I will go either with this or this. Why? Let's cross check. बघा माझा थॉट काय चेक करा जरा. आता बाळांनो कॉन्सन्ट्रेट करा. इकडे बघा सगळ्यांनी. तुम्ही ट्राय केला तो 586 गडबड करू. ट्राय करायचं असेल वेळ 586. आता 586 576 576 576 in Marathi. It is square of 24 and 625 is square of 25. Now here there is difference of only 10 and here there is difference of a large value. This 25 plus that 14, 25 plus 14 किती होते 25 plus 14 मी कसं करायला लागलोय 586 आणि 600 586 आणि 600 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 40 600 आणि 625 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 25 so 14 plus 25 that is 39 बरोबर. Now we have to decide whether to go with this answer or Shreyas was saying sir take 24.4. हे पण बघावं लागेल कारण कसं होणार आहे सांगतो आता 24.5 चा स्क्वेअर करून बघूया तर तुम्हाला इथं काय वाटायला लागलंय हे 10 जास्त क्लोज आहे दॅन 39 पण बाळांनो नंबर पण मोठे आहेत ना. मग जरा अजून एक व्हेरिफिकेशन ऍडिशनल देऊया मे बी हे जे आन्सर श्रेयसचं दिलं होतं ते मे बी करेक्ट असू शकतं. चला जरा ट्राय करूया म्हणजे मधला नंबर जरा चेक करूया 24 आणि 25 च्या 24.5 चा स्क्वेअर बाळांनो व्हेरीफाय करा. 5 स्क्वेअर 25 लिहून टाका. रिमेनिंग नंबर आहे 24. आता 24 इंटू 25 किती येते सांग. नेक्स्ट नंबर आहे त्याचा 25 रिमेनिंग नंबर 24 24 चा नेक्स्ट नंबर 25 किती आलं हे 600 आलं का. ओके हियर वी विल गेट 600. सो 600 पॉईंट किती आलं 600.25 हे 586 इथं असेल काय बघ 600.25 it is going to be the square of 24.5 right. सो आता 586 तुमचं जे काय आन्सर असणार ते या रिजन मध्ये तर नाहीये म्हणजे 20.5 पेक्षा मोठा नाहीये नंबर तुमचा. तुमचं जे काय आन्सर असणार ते 24 आणि 24.5 च्या मध्ये असणार. आता इथं किती डिफरन्स आहे बघा 86 आणि 600 मध्ये ऑलमोस्ट डिफरन्स आहे 14 चा. इथे डिफरन्स आहे 10 चा. सो कंपॅरेटिव्हली नंबर याला जवळ आहे पण हा पण डिफरन्स आणि हा पण डिफरन्स कंपॅरेटिव्हली ते पण बऱ्यापैकी इक्वल आहेत. फार जास्त फार कमी असं नाही. एक 10 आहे आणि एक 14 आहे. वन डिफरन्स फर्स्ट डिफरन्स इज 10 another difference is 14. So with that you can go with this answer. The number comparatively याद आ सकता है. Of course it is going to be the approximate. Otherwise what you can do you can rather instead of selecting this you can go for this as well. The 24.1 बरोबर जायला नको बाळा. Let's not go with this. Let's go either with this or this. Are you getting me? मी बोललेलं समजतंय का? Are you getting me? Let's not go with this. कारण तो फार जवळ नाही आहे याच्या बरोबर. इथे डिफरन्स किती 10 आहे 10 आहे. इथे डिफरन्स 14 आहे. मग याला फार जवळ म्हणता येत नाही ना. So let's not go with 24.2. Let's go with either 24.2 or 24.3. ओके. आता हळूहळू तुम्हाला ते अप्रॉक्सिमेशनचे लॉजिक्स पाळणं फार छान समजायला लागतं. ओके. So let's go with 24.2. I will go with 24.2.
तर हे सगळं रफ कॅल्क्युलेशन बाजूला राईट साईडला कुठेतरी एक्स्ट्रा म्हणून लिहायचं आणि करायचं किंवा रफ म्हणून लिहायचं आणि करायचं. पण ते त्याच नोटबुकमध्ये करा, दुसऱ्या कुठल्याही वेगळ्या नोटबुकमध्ये नाही करायचं. जिथं तुम्ही हे सगळं लिहून घेताय तिथंच शेजारी एक्स्ट्रा किंवा रफ म्हणायचं, कॅल्क्युलेशन करायचं, एक ब्रॅकेट टाकायचं, असा एक लाईन मारायची तिथं अशी, आणि त्याच नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं. यू हॅव टू राईट इन दी सेम notebook, okay? So that everything remains at a single place. So let us try to find d cap, unit vector in the direction of d. Let's do that on the next page. D cap, unit vector is equal to vector upon its magnitude. Vector upon its magnitude. Vector is d bar, its magnitude is d. D bar vector is minus 59 minus 19k. It is minus 59 minus 19k, minus 59 minus 19k, divided by its magnitude d, divided by its magnitude d. What is its magnitude d? Its magnitude d is, don't write this, write it this, under root 586, under root 586, under root 586, or you can write it as under root 586 and then the bracket minus 59 minus 19k. What if we remove the square root at very beginning? कुठे beginning bar? कुठे beginning? Beginning म्हणजे इथेच काढून टाकायचं. फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूट आहे, ते कसं काढून टाकणार? ते स्क्वेअर रूट फॉर्म्युल्यामध्येच आहे, कसं काढणार? अंडर रूट 586 आलं 24.2. स्क्वेअर आहे, कुठे आहे स्क्वेअर? अंडर रूट 586 चं स्क्वेअर रूट 24.2 आहे. काय रिमूव्ह करायचं? स्क्वेअर रूट कुठलं रिमूव्ह करणार? D magnitude formula काय? Magnitude of any vector is under root coefficient of I square plus coefficient of j square. मग आपल्याला अंडर रूट 586 असं उत्तर मिळालं. कशाचं? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर D. हा, if they have not written this, can we write it as minus 59 minus 19k divided by 24.2? But Tanvi, 24.2 is our approximate answer, right? So we are trying to avoid that. हा, आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायचीच असेल तर आपण त्याला 24.2 असं म्हणते. Then we have said it as 24.2. Okay. So that let's say if they have not given the under root 586 in the option, then we should write it as 24.2 approximate. हा ऑप्शन कडे बघून आपण सिलेक्ट करायचं. Okay. So here I will write under root 586. ओके. आता हा अंडर रूट 586 तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही त्याला अंडर रूट 586 ला 24.2 लिहाल बघा, त्यात काय अडचण नाही. ओके सिद्धी. बट दिस अंडर रूट 586 should remain there, it cannot be removed. हा, टू रिमूव्ह इट you have to take its square root only. ओके, स्क्वेअर करता येणार नाही याला कुठेही, स्क्वेअर करून नाही करता येणार. स्क्वेअर रूटच घेऊन तुला डायरेक्टली त्याला 24.2 लिहिता येईल. ओके, कुठेही स्क्वेअर नाही होणार. नाहीतर मग डी स्क्वेअर मिळेल तुला, मॅग्निट्यूड ऑफ डी चा स्क्वेअर मिळेल. तो नको आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ डी पाहिजे. आणि बाय फॉर्म्युल्यामध्येच तो स्क्वेअर रूट आहे ना, तो स्क्वेअर करून त्याला रिमूव्ह नाही करता येणार, त्याला तुला स्क्वेअर रूट घेऊन रिमूव्ह करता येईल. बोला बाळांनो, आपको दिस एवरीवन रिप्लाइंग इन द चॅट बॉक्स क्लियर एंड रेडी? Good. Okay. Fine. So are we being taught in today's lecture? Clear to all of you? Today we solved so many questions based on the addition of vector, subtraction of vector, unit vector, and magnitude of vector. These 4 points and their questions. Okay. Very good. Enjoyed. Enjoyed. Yes. Good.
Yes, fine. So guys, in this lecture we are going to stop at this point, and remaining things we'll see in the next lecture. Okay, so till then, bye bye everyone. Let me end this lecture at this point. Okay, have a good day and nice day to all of you. Yes.